गस्तीवर असलेल्या ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुटख्याची वाहतूक करणारी कार पकडली. गुटख्यासह 10,12,000चा मुद्देमाल केला जप्त. दोघांवर गुन्हे दाखल. उदगीर ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत गुटखा भरलेली कार जप्त केली आहे. या कारवाईत एकूण 10,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सलीम बाबू मिया शेख वय 43 वर्ष राहणार सौराज्यनगर पाकर सांगवी लातूर, अल्ताफ शफीक सय्यद वय 29 वर्ष राहणार साळेगाव तालुका केज जिल्हा बीड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उदगीर ग्रामीण पोलिसांनी करडखेल पाटी येथे पेट्रोलिंग करीत असताना एका 4चाकी कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 6 जून रोजी रात्री 9:30 वाजता उदगीर लातूर मार्गावरील बावलगाव पाटीजवळ सापळा रचून MH12 PQ 1209 या कारला ताब्यात घेतले असता कारमध्ये 3,12,000चा गुटखा आढळून आला. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 7 लाखांची कारही जप्त केली आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येत असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकातील पोलीस कर्मचारी नामदेव चेवले, सचिन नाडागुडे, राजकुमार डबेटवार, संदीप केंद्रे, लोखंडे या कर्मचाऱ्यांनी सदरील कारवाईमध्ये आपला सहभाग नोंदवला.